नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यावानर्थ न वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर उदपाने, सर्वतस सवरती आघात, विसर्गाबद्दल हलंत स, सर्वतस संप्लुतोदके, तावान त्या वावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर, सर्वेषु सवरती आघात, वेदेषु शुवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर, ब्राह्म ब्रावरती आघात, ब्राह्मणस्य नवरती आघात, पुढे जोडाक्षर, विजानतः इथपर्यंत घेऊया. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, संप्लुतोदके, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. छान म्हणा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. छान. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. परत एकदा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. त्या वेदेषु मधल्या शुवरती आघात आहे. तो शू झाला की एकदम ओढबंद. बघा हा. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. छान. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. छान म्हणा. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. परत एकदा. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. पूर्ण श्लोक येईल म्हणा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. छान म्हणा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. छान. परत एकदा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 46वा श्लोक. यावा अनर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके,
तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अन्वय असा आहे, यावान अर्थः उदपाने विद्यते तावान सर्वतः संप्लुतोदके भवति तथा यावान अर्थः सर्वेषु वेदेषु तावान विजानतः ब्राह्मणस्य भवति. या श्लोकाच्या अन्वयामध्ये अनेक अध्याहार करावे लागलेत आपल्याला, अनेक पद गृहीत धरावी लागली. ढोबळमानाने त्यांना सांगायचंय काय की सगळं जग पाण्यामध्ये बुडून गेलं, सगळीकडे पाणीच पाणी झालं. आणि असं सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असताना एखाद्या विहिरीमधून पाणी काढून प्यावं अशी इच्छा कोणाला होईल का? अक्षरशः असा हात पसरला की पाणी मिळेल. पूर आलाय, कल्पना करा. त्या सगळीकडे पूर आलेल्या परिस्थितीमध्ये कोणी विहिरीची अपेक्षा धरेल का? विहिरीमध्ये जाऊन पाणी काढावं, ते शेंदावं, ते प्यावं असं कोणी म्हणेल का? सगळीकडे पाणीच आहे, हवं तेवढं पाणी. म्हणजे सगळीकडे जलमग्न सृष्टी झाली असता विहिरीची अशी विशेष अपेक्षा कोणाला राहत नाही. विहीर कशासाठी आहे? आजूबाजूला पाणी मिळत नसेल तेव्हा विहीर गरजेची असते. उदपान म्हणजे जलाशय, पाणी पिण्याचं ठिकाण, विहीर असा आपण इथे अर्थ गृहीत धरू. त्या जलाशयाची अपेक्षा का आहे? तर कारण अन्यत्र कुठे पाणी मिळत नाही, पण सगळीकडे पाणी मिळायला लागलं तर त्या जलाशयाची विशेषता काय राहिली का? त्याची गरज राहिली का? आपण आजच्या वरून कल्पना करू. पूर्वीच्या काळी घरातनं बाहेर पडताना आपण डबा घेऊन बाहेर पडायचो. शिदोरी दिली जायची. प्रवास लांबचा असेल तर अधिक पदार्थ खाऊ पिऊचे, तहान लाडू, भूक लाडू घेतले जायचे. आज हे सगळं कमी होत चाललं का? जाऊ तिथे खाऊ. जिथे आपण जाऊ तिथे आले इतके खाण्यापिण्याचे ऑप्शन असतात, हॉटेल्स असतात, मॉटेल्स असतात, खानावळी, ते स्नॅक्सचे गाडे सगळं असतं, इझिली अवेलेबल झाले. त्यामुळे घरातून डबा घेऊन जायची, शिदोरी घेऊन जायची पद्धतच हळूहळू कालबाह्य व्हायला लागली. त्याचे फायदे तोटे हा वेगळा विषय आहे. मुद्दा एवढाच आहे, जसं सगळीकडे खायला मिळायला लागल्यावर म्हणजे एखाद्याला असं वाटतं की बापरे हे हॉटेल फार महत्वाचं आहे, मोलाचं आहे, पण सगळीच हॉटेल आजूबाजूला असताना ह्याच हॉटेलमध्ये मी जाणार असं कोणी आग्रह धरत नाही, कुठेही जा. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं, आंब्याचा सीझन आहे, कुठे दुकानामध्ये आंबे विकायला आहेत आणि त्याच वेळी आजूबाजूला इतक्या आंब्यांनी लगडलेल्या बहरलेल्या बागा आहेत. म्हणजे दोन ऑप्शन आहेत, एक बाजारात जाऊन आंबा विकत घ्या किंवा कुठल्याही बागेत जा, आपल्याला हवा तो त्या झाडावर चढून हवा तो आंबा काढून खायला लागा. ह्या दोन केस असताना आपल्याला सोयीची कुठली? अर्थात लोक तिथे जाऊन पैसा खर्च करून आंबे घेण्यापेक्षा कधीही स्वतःच्या हाताने आंबा काढून खाण्यात आनंद मानतील. तसं जो ब्रह्मज्ञानी झाला, जो ब्राह्मण असा शब्द वापरलाय, ब्राह्मणस्य विजानतः, जो विजानतः, जो ज्ञानी जाणता ब्राह्मण आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तो वेदामध्ये गुंतत नाही. त्याला वेदांचं विशेष असं काही वाटत नाही. का? तर वेदामध्ये जे ज्ञान आहे ते त्याला सर्वगत झालेलं असतं. सगळीकडे ज्ञानस्वरूप, ज्ञानमय, त्याचा सगळा व्यवहार हा ज्ञानाने भरलेला असतो. ज्याला सगळं विश्व ज्ञानमय झालं, ब्रह्ममय झालं, आत्मसाक्षात्कार ज्याला सगळीकडे झाला, त्याला वेदांकडून विशेष काही शिकावं असं वेगळं राहत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीने वेदांचं मूल्य हे नगण्य होऊन जातं. इथे वेदनिंदा भगवंत करत नाहीयेत. वेद हे सामान्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. कारण पुढे 17व्या अध्यायात सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. शास्त्र, वेद, वेदाधारित जी सगळी शास्त्र आहेत
तीच कार्याकार्य काय करावं काय करू नये ह्याच्या निर्णयासाठी आवश्यक आहेत, मूलगामी आहेत. पण इथे जो ब्रह्मज्ञानी झाला, जो आत्मज्ञानी झाला, त्याच्या दृष्टीने वेद स्वतंत्र महत्व ठेवत नाहीत. त्याला सगळं विश्वच वेदस्वरूप होऊन जातं. हा ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी आणि सामान्य माणूस यांच्या व्यवहारामधला भेद आहे. ते भगवंत इथे अर्जुनाला स्पष्ट करतायत. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतो उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तो जो ज्ञानी, जाणता, ब्रह्मज्ञानी झाला, त्याला या वेदांमध्ये तितकंच स्वारस्य वाटेल, तितकंच वेदांचं कौतुक वाटेल, जेवढं सर्व विश्व जलमय झालं असता एखाद्या जलाशयामध्ये तहानलेल्याला वाटेल तेवढं. इथे 46वा श्लोक पूर्ण होतो.